हरे कृष्ण सभिवन्ने भी आम्ही भगवद्गीताना श्लोक आणि अर्थ देखता लागायचं ते प्रकार आता आम्ही 3वा अध्याय यायचं. ह्या 3वा अध्याय नाही का आम्ही देखताचं अर्जुन कृष्णकडे युद्ध करा ना कैकन बोलिकन बटेल उसे कृष्ण बोलत तसे तू कर्म करनो तू ज्ञानी छे कैकन बोलिकन आणि तारा मोहने तारा ज्ञानने मोहन पडदो ऐच्या कैकम बोलेलो होतो था. आता ह्या अर्जुन बोलतोच तू कर्म बी कर कतोच तू ज्ञानी बी छे कतोच मोह ऐच कतोच मात्र ऐक कऊ कत्ते मने कळतू नाहीच म्हणे अंजर तू विवर करिकम बोल कैकन ह्या अर्जुन कृष्णकडे बोलत तिसे. ह्या कृष्ण बोलच हव बोलत ती नाम गोंदल का बी नाही तू अर्थ कर लेवानू बरोबर कर लेतो नाहीच. आता ये दुनियाમાં साधक लोक असच ते साधक तर 2 थरना असत. ते 2 थरना का तर एकटा असच तपस करच देवने देखणू कैकन बोलिकन पूजा ध्यान करच ऐसा भी करणारा साधक लोक होते. आणि एकटा कर्म करता असच कर्म का तर ते करत ते काम ते कामच ते पूजा देखता असच कतर बोला तो केलसवे पूजे कैकम बोलिकन तो ह्या ते हर एक काम में पूजा कन समझी कन तिनामच एक भगवान ने देखानू ते प्रयत्न करता असच. कतर आता ह्या ज्ञानी मट्टो की कर्म करणारा मट्टा कैकन एक प्रश्न आता आयलो. ज्ञानीना दृष्टीमा ज्ञानी करत ते बरोबर कर्मयोगीना दृष्टीमा कर्म करत ते बरोबर. आता ज्ञानी शे कैकम बोलिकन ते ज्ञान मार्ग छोडीकन आता तो ते तपस करानू कैकम बोलिकन बेर लेकरूवन्नी छोडीकन ते एक भगवानना दर्शनसाठी मुक्ती मार्गसाठी कैकम बोलिकन गया असत. ते तैसावन्ने बले धाडीकन था युद्ध चलीचता युद्ध करांचे अर्जंट आव तुम्ही कया तर ते ज्ञानी आवानू साध्य शे की युद्ध करानू साध्य शे का तर तवने ते तपस करानूच मेन असच था भगवानने देखता असत. ते तव कैकम बोलिकन युद्ध करणारा का भगवानने नमताने कैकन नमे ते भी हर क्षण भी तवनु जीव मुष्टीम धरलिकन खेळ युद्ध करता असत था. हर क्षण भी ते भगवानने याद करता असच कतर हर क्षण भगवान ये भी याद करता असच ते तपस करणारे भी याद करता असच. यवनू याद करानू रीत वायलो असच तवनू याद करानू रीत वायलो असच. तव ही कन ह्या ज्ञानी मट्टो कर्मयोगी मट्टो त्यो करत ते बरोबर ये करत ते बरोबर ह्यो का भी नाही. ह्या तवना पालने आयेलू ते करनू था. आता सैनिक हव युद्ध करनूच कैकम बोलिकन तिनू सब्बी ट्रेनिंग लिकन गयो असच था. तिनू कर्म तई तिनू कर्म योग तई तिना पालने आयेलू काम तई था तई सैनिक युद्धच करनू. ह्या संन्यासी का छे बेर लेकरू अन्ने छोडीकन हो तपस्स करूच हो भगवानने देखूच हो मुक्तीन जाऊच कैकम बोलिकन ज्ञानी बोलेल छे. कतर इना दृष्टीमा इने कयेलो काम इने बरोबर तिना दृष्टीमा तिने आयेलो काम तिने बरोबर. आई हमने भी समन पडेलो आई हमी भी आता काहूच आता आजकल तर काहूच कतर ऐसू काम कर्या तर एवढं पैको फिक्स कैकम बोलिकन असच. ते महिनांतर लेवो ते आठवडांतर लेवो ते दररोज तर लेवो. आता हमी ते काम कऊ तर करन दे एवढं पैको ते हमने दे छोड कैकम बोलिकन ते काम अरनू एक उत्साह एक भक्ती गई छोडी जातात. तो ही कन ते कर्म पूजे होतून येतात कर्म बेजारनु होतात. ह्या भगवान बोलत ते हर एक कर्म पूजा कैकन समजी कन करनू कैकम बोलेलू छे. आणि मानसिक करनू आणि ह्या मन्नती करनू कतरता आता कऊ कतर हमी करत ते काम में एक संतोष असनू तिनाम भगवान ने देखनू कैकन नाव बोली तुमने. आता थोडा राजा लोक असत नाही ता जनक राज अम्बरीश महाराज मांडव्य ऋषी ये सभी भी राज्यभार करेल वाला ये हुन तो चुगोट राज्यभार करेल वाला ये राजा अशी कन भी भगवान ने छोड्या नहीं था.
राज्य आडಳಿत बी चुगोट कर्या, भगवाननु एक नामस्मरण भी कर्या, प्रजावन्ने भी तीन तक प्रीत कर्या, सब्बी भी कर्या ते. तो काही कम बोली का ना, आम्ही का बी ना आता निस्तू तपस करता बटाचता, स्वयंपाक करा नको, कामने जावा नको, का बी नको. आम्ही गप तपस करा बटाचे मी, ध्यान कर लेता बटाचे मी, भजन कर लेता बटाचे मी कया तर भी था. तई भी एक कर्म हमें करनू पड़त था. कौ कतर कर्म में काय वाच मनसा कैकन 3 थर असच. हाथों का भी काम करता नाहीच, मोंडू का भी काम करतू नाहीच, गप्प बट्याच, मात्र मन खा खा के गई असच. सब्बीकडे फिरी अवतू असत. यो ते था गया आता देख, ह्या उगूच ध्यान कराम बटी देखो, यो ते होटलने गईकन खावांग गया आता हुआ उगूच बटी देखो. का भी उपयोग नहीं तो बट्या का तर तहिया हमारू मन न खा खा काका फिरी अवतू सच. सभी काका कौन कौन खाताच कन देखतू सच. तई टेस्ट हमार जीभ रवतू सच, मोंडाम पाणी छुटतू सच. आणि तव बट्या तर तई ध्यान करीकन उपयोग काचे आम्ही. आई भगवान बोलत ते ऐसू कर्म मने नको, तारा पालन येलू कर्म तू कर. क्षत्रिय छे तू, तारा पालन येलू तू युद्ध तू कर्यो तर तिनाम कोण तुबी पाप लागतू नाही. ह्या नाही कर्या तर पाप लागच. तौन तौनु का करानु कर्तव्य शे ते तई कर्या तर पाप लागतू नाही कैकन ह्या भगवान बोलत ते. का तर ह्या अर्जुनने मनने संशय होतो ने, अयोने सभी मारिकन खा पाप लागा की कैकन बोली कन. कृष्ण तईच आता मननु ಗೊಂದಲ दूर करते. आई करनाती तुने पाप लागतो ने, तारू कर्तव्य शेतई, तारू कर्म शेतई तू कर कैकनच बोलत ते शे. आणि आम्ही हर एक कामम मनने इंद्रियवन्ने निग्रह करनो, कोण तुम्ही कामनो अपेक्षा ना करनो, आणि करत ते कामम आसक्ती असणू था आम्ही भगवानने देकानु साध्य शे. आता आसक्ती असणू का तर होय बा आई मारा पालने आयेलू कर्म इनाम काशी तर भी हवं करनूच. ऑफिसने जाणारा बी तेवढूच, रांता घरનું करणारा बी तेवढूच, बाहेर का तर फिरीकन कामं करणारा बी तेवढूच. ह्या तौन तौना पालन येलो कर्म कर कैकन ह्या भगवान तैच वत्ती वत्ती कैकन बोलत ते शे. ह्या ये लोकम यज्ञ करानु बी एक कामच, मात्र यज्ञ एकच भगवान तुडी पोचानु नमे. ह्या यज्ञम बी लई थरना असच. तर ह्या भगवान बोलत ते खतर आई तू अहो काय करतोच कैकम बोली कन ते तू मननु ಗೊಂದल छोडी छोड कौंतेय कैकम बोलायच्या. ह्या कृष्ण अर्जुनने कौंतेय कैकम बोलायचे. कौंतेय कतर कुंती पुत्र कैकम बोली कन. कुंती पुत्र कतर तू कुंती कवडी धीर महिला होती, कवडी शूर होती, कवडी मनोनिग्रहणी होती, तैसी धीर महिला तैसी नो बेटो तू आता कसा निहो मनने चंचल करल्योच. तो ह्या कौंतेय कैकम बोली कन तसा धीर बायको ना बेटो तू कैकम बोलत ते शे. कष्ट नष्टने कसा बी डरी नाही कुंती. धाट्टी असेल तवाच लग्न होता मच अरण्याने गई, था संसारिक सुख मिळी नाही. पतीनं तर एक शाप होत तू, पती पत्नीનું મિલન हे सरकू नाही कैकम बोली कन. મંત્રશક્તિ ती લેકરુવનને લીધી, પાસતી પતિનું મરણ ही गई छोडी. लेकरुवनने बल्लीकन ह्या कौरवांनाकडे आई थाबी. लेकरुवनने सभी पोषीकन कवडू कष्ट करी कन मोठू करी. एवढू सब्बी कष्ट करेला कुंती. लास्टने कृष्ण विचारच कुंतीनं बुवा कैकम बोलायचं. आत्या असत ने तवनी, आत्या तुने का हुनु वर मागतू, लई कष्ट करीत तू कैकम बोलता मच मने कष्ट देतो कैकम बोलाच कुंती. कसा कैकन विचारत था कृष्ण एवढू कष्ट अनुभवशीत तू, अजून कशासाठी कष्ट मागतीत तू कथा मच. मनुष्य कष्ट मशी तर मात्र भगवान अनुस्मरण करानं साध्य छे. हमने भी बोलत ते आईच, हमी लई भगवानने कष्ट येलतो वदराच मी.
आई एवढं सब्बी कष्ट मनेच कसा देत तू, एवढं सब्बी त्रास मनेच कसा नाही. हव कोणे का करी छऊ, कोण तू का पाप करी छऊ, सभीवरने एवढं उपकार करी हऊ, सभीवरने एवढं चुगोट करी हऊ. आम्ही ऐसूत लई बोलाचं. सब्बी तई हमार कर्मना अनुसार अवतू सच ह्या हमारू का छे कर्तव्य तई हमी करनू कैकम बोलासाठी ह्या कौंतेय कैकम बोली कन कृष्ण अर्जुनने बोलेલું છે. तैसो कौंतेय तू तसा धीर महिलानो बेटो तू आई मोह तुने कसासाठी आई छोडतो. आई अशांति मननो अशांति चिंता सभी भी छोड़ी कन तारू कर्म तू कर, मानसिक सिद्धता कर ले तू. हमारा हर एक काम में मानसिक सिद्धता होनू पड़च. तो ह्या मानसिक सिद्धते कर ले तू. इनाम कोण तुम्ही एक गोंधळ नाही ते युद्ध कर. आई युद्ध करा आणि तुने हौच बोलतो लोगोच आता स्वतः हौच बोलतो तुने. तू तर हऊ बोलतोच काय पास तिथं आता भगवान इच्छा प्रकारचे करनो. भगवान इच्छा का छे तईच होनो. आता एक स्टुडंट असच शाळाમાં છોકરો આવે છે. આવતામાં જ त्यो માસ્તર છોકરાને મારે છે. मात्र छोकरो कोणे वातो कर्यो असतो नाही, गद्दल घाल्यो असतो नाही, का बी नाही. ऐकन गप्प सरळ गप्प बट्यो असच. तसा बटेल छोकरानं मास्तर मारच. छोकरो विचारच नाही हाऊ कोणा संगाट वातो कर्यो नाही छ, गद्दल कर्यो नाही छ, का बी नाही. एवढं सायलेंट हाऊ ऐकम बट्यो तो तरी बी तुम्ही मने कसासाठी मार्या कैकम बोली कन. था मास्तर बोलच काल बोलेलो होमवर्क तू कर लायो का. हाऊ तूने का बोल्यो तो होमवर्क काल देलू सभी लिखन अवनू हऊ काल करेलू वाची लिखन अवनू कैकम बोल्यो तो हो. मारा हऊ बोले प्रकार तू कर्यो नहीं था. हऊ बोलेल प्रकार तू कर्यो नहीं कतर था तूने शिक्षा मिली छ. कतर था मास्तर था भगवान, छोकरो कतर हमी कर्म करनारा. भगवानना प्रकार हमी कर्म करता असा छवरता की हमारी इच्छाना प्रकार कर्म का भी हमी करान आवतू नहीं. था छोकरो मार खायेलू देखनाराने कोण अय्यो कसू गप बट्यो तो यम्मा पाप हकनाक मार्या देखतीने कैकन. मात्र होमवर्क करी का नहीं लायेलू मास्तरने गोत्तसच. कालना क्वेश्चन आन्सर नहीं वाचिली का नहीं येलू मास्तरने गोत्तसच. तिनासाठी था मास्तर मार्यो असत ने. ह्या भी तवडूच हमने का बोलेलू कर्म हमी ह्या का करा नयाच तई छोड़ी कर हमें दूसरू करान जावाच. तवा था भगवान हमने एक एट मारी कन अक्कल बोलतो सच. नहीं हऊ बोलेल तूने आई नमे. हऊ तूने कसान धाड्यो तो आई काम करासाठी धाड्यो तो हऊ. हऊ बोलेल छोड़ी कन तू दूसरू काम करतो श्या. एक एट मारच हमने वदरच हमने काकवाडाचे हमने कष्ट इचे कैकन समजाच मी. ह्या भगवान इच्छा प्रकार हमी कर्म करनो वरता की हमारा इच्छा प्रकार कर्म करानो नमे कैकन ह्या कृष्ण बोलत तेशी. हाँ अर्जुनने धाडेलू तू क्षत्रिय छे, युद्ध करानो तारू कर्म छे, तारू कर्तव्य छे, तू युद्ध कर. तू संन्यासी होच का तर नहीं हाऊ तूने संन्यासी व्हान धाड्यो नहीं था. तूने हाऊ भीख मांगी कन खौच कयो था अर्जुन. नहीं हाऊ तूने भीख मांगान धाड्यो नहीं छे. तूने युद्ध करानु क्षत्रियना धर्म हाऊ तूने पैदा कर्यो छे. तेनासाठी तू युद्ध करनु कैकन बोलेलू छे. आई निस्तू अर्जुनने नमे हमार पालने अयेलू कर्म कर्तव्य हमी तई स्वीकार करनूच. हमी तई श्रद्धा भक्ति ती करनूच. केलसवे पूजे कैकन समझ्या तर था हमी भगवानने भी तृप्त करान साध्य शे, हमी भी खुशी ती असान साध्य शे. आणि करत ते काम मम्मी भक्ती ती कर्या तर भगवान तुड़ी तई बल्ली कैकन हमने पहुँचाड़च कैकन ह्या बोलत ते शे. तिनासाठी ह्या बोल्याच भगवत शंकराचार्य एककडे बोलेल छथा ज्ञान विहीन सर्वमतेन भजति न मुक्तिम जन्मशतेन. ज्ञान विहीन सर्वमतेन भजति न मुक्तिम जन्मशतेन. कतर ज्ञान नहीं ते सौ जन्म लीक नया तर भी का भी उपयोग नहीं, मुक्ति मिळतो नहीं. ह्या ज्ञान कतर भगवान कवानु एक ज्ञान
नुसतं साळम सिकत्ते ज्ञान नमे ह्या बोलते भगवानने आम्ही कळलेनू भगवानना इच्छा प्रकार होतोच कवानु कळलिकन आम्ही एक कर्म कर्या तर हमने का करता कवानु कळच नाही तर सौ जन्म लिकन या तर भी मुक्ती मिळान साध्य नाही.